ठाण्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे मुंब्र्यामध्ये घराची भिंत पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। मात्र पावसाचा जोर आता काहीसा ओसरलेला आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, मुंब्र्यामध्ये एक दुर्घटना घडल्याची बातमी येते आहे, याविषयी सांगाच आणि त्याचबरोबर सध्या पावसाची काय स्थिती आहे? अमोल, सकाळ मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू आहे जोरदार। अनेक ठिकाणी पाणी भरण्याचे प्रकार समोर आलेले आहे। मुंब्र्यामध्ये एक भिंत पडून एकाचा मृत्यू झालेला आहे। अशा मोठ्या घटना समोर येत आहेत। काही ठिकाणी झाडं पडलेली आहेत। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे पाऊस मध्यरात्रीपासून पडतोय त्याप्रमाणे ठाणे शहरात चांगली स्थिती आहे, परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडला पाहिजे म्हणजे खास करून शहापूर, मुरबाड या ठिकाणी पाऊस झाला पाहिजे, तिथे मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात दिसत नाहीये। शहापूरमध्ये 3 धरणं आहेत, जी धरणं मुंबई आणि ठाण्याची तहान भागवत असतात, त्यांना पाणी पुरवठा करत असतात। तानसा, भातसा, मध्यवैतरणा असो, या तिन्ही धरणाच्या परिसरात आतापर्यंत 32 ML पाऊस झालेला आहे, जो खूप कमी पाऊस आहे। आता लोकांची अपेक्षा हीच आहे का ह्या भागात जास्त प्रमाणात पाऊस झाला पाहिजे, तरच एक ठाणेकर आणि मुंबईकरांना एक जी तहान भागू शकते आणि जी पाणी टंचाई आहे ती मोठ्या प्रमाणात मिटू शकते। अमोल, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।